तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेमध्ये चर्चेचा फड रंगला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरुवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चीरफाड करण्यात आली। निर्णयाचा उद्देश जरी चांगला असला तरी नोटाबंदीच्या फतव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी या निर्णयाची निंदा केली आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। शिवाय नोटाबंदीचा निर्णय हा यूपी आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी नोटाबंदी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। तर विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं। हा निर्णयाच्या जगातल्या एकाही नियतकालिकानं याला काही हे चांगला निर्णय आहे किंवा असं कोणी म्हटलेलं नाही। प्रत्येकानं ब्लंडर किंवा ही अविचारी निर्णय यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होणार आहे, विशेषतः भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अत्यंत भीषण परिणाम होणार आहे अशा प्रकारचं विश्लेषण केलंय। खरं कारण हे राजकारण आहे, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका आहेत हे मी दाखवून द्यायचा सभागृहाला प्रयत्न करणार आहे। एकूण भारताच्या काळ्या अर्थव्यवस्थेपैकी नोटांच्या स्वरूपात काळा पैसा ठेवलेला आहे, याच्या इन्कम टॅक्सच्या अहवालाप्रमाणे 6% प्रमाण आहे। आता ही 6% प्रमाणाची माहिती जर चुकीची असली तर मला वाटतं मुख्यमंत्री महोदय इथं आहेत, ते आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये सांगतील की हे खरं नाही। आता अनेक लोक असं म्हणतात आधी तयारी का केली नाही, कमी तयारी पडली, आधी तयारी करायला पाहिजे होती। अध्यक्ष महोदय, असे निर्णय हे काही उघडपणे घ्यायचे नसतात, हे काही कोणाला सांगून घ्यायचे नसतात। आता आम्ही डिमॉनिटायझेशन करणार आहोत, त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी कामाला लागावे असं सांगून असे निर्णय होत नसतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, साधा आपण ज्यावेळेस बजेट मांडतो त्या बजेटचे देखील ते एका वर्षाचं बजेट असतं, पण त्याच्या टॅक्सेशननी हजारो कोटी रुपयाचा फटका किंवा नफा होऊ शकतो, म्हणून शेवटच्या मिनिटापर्यंत बजेट देखील सिक्रेट ठेवलं जातं। लोकांना निर्णय मान्य, लोक त्याच्या पाठीशी उभे आहेत, लोकांना काळ्या पैशाच्या विरुद्ध लढाई सुरू असल्यामुळे असं वाटतंय की थोडा त्रास सहन झाला तरी चालेल। आणि त्याचा दुसरा भाग हा असू शकतो की देशातल्या बहुतांश लोकांना 500 आणि 1000च्या नोटा उपलब्धच नाही आहेत। हजारांच्या आणि 500च्या नोटांची संख्या जास्ती असताना देखील मुठभर लोक त्याच्यात व्यवहार करतायत आणि ढिगभर लोक हा व्यवहार करू शकत नाही। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला समर्थन मिळत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।